हॅलो मित्रांनो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण नवोदयच्या तयारीसाठी या ठिकाणी जमलो आहोत आणि नवोदयचा अत्यंत छान असे प्रश्न या ठिकाणी आज आपण अभ्यासणार आहोत. तर चला करूया सुरुवात. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. तर करूया सुरुवात. या ठिकाणी बघा, जसं की तुम्हाला मी या ठिकाणी प्रश्न दाखवत आहे. स्क्रीनवर प्रश्न तुम्ही बघू शकता. पहिला प्रश्न या स्क्रीनवर हा बघा. बघा प्रश्न काय म्हणतो या ठिकाणी. एका शहराची लोकसंख्या 3,47,567 आहे. त्यापैकी 1,75,615 स्त्रिया आहेत. तर त्यात पुरुषांची संख्या किती? त्या शहरात पुरुषांची संख्या किती? ऑप्शन तुम्हाला दिले आहेत 1, 2, 3, 4. पर्याय याचं उत्तर चॅट बॉक्समध्ये द्या. बघूया कोणाचं उत्तर येतं बरोबर. प्रश्न तुमच्या समोर आहेत. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या उत्तर लवकर लवकर सर्वांनी. उत्तर बघतोय मी. आवाज येत नाही माझा? येतोय का आवाज माझा? बघा. आवाज येतोय की नाही एकदा सांगा मला सर्व विद्यार्थ्यांनी. येस. बघा, सबुरी, त्यानंतर हिंदवी. आवाज येतोय का माझा? सांगा एकदा. आवाज येतोय का सगळ्यांना माझा? प्रश्न तुमच्या समोर आहे. पहिला प्रश्न. आवाज येतोय की नाही सांगा मला एकदा सगळ्यांनी. चला. बघा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यायचंय पटापट. बघा कोणाचं उत्तर येतं तर. बघा या ठिकाणी प्रश्न तुमच्या समोर दिसतो आहे तुम्हाला. सांगा लवकर लवकर काय उत्तर येईल तर. कोणाचं उत्तर आलं बरं? बघा या ठिकाणी येस. बऱ्याच जणांचे उत्तर आले आहेत. येतोय ना आवाज? ओके, राईट. 1,71,952 उत्तर आलेलं आहे. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. बघा तुमच्यासमोर प्रश्न सुद्धा आहे. नवोदयाला येणारे प्रश्न आहेत हे. पटापट उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा असतो. तुम्हाला त्या ठिकाणी फास्ट उत्तरं द्यावी लागतात. चला बघा, आज आपण उत्तर काढूया याचं. या प्रश्नाचं उत्तर आपलं काय येणार आहे? तर यासाठी सिंपली आपल्याला काय करायचं आहे? बघा अगदी सोपी ट्रिक आहे. याच्यामध्ये ट्रिक वगैरे काही नाही. डायरेक्ट उत्तर काढायचं आपल्याला. संख्या किती दिली लोकसंख्या पूर्ण बघा किती आहे? या ठिकाणी 3,47,567 ही पूर्ण संख्या दिलेली आहे. पूर्ण ओव्हरऑल त्या पूर्ण गावाची संख्या एवढी आहे, शहराची संख्या. आणि त्यामध्ये स्त्रियांची संख्या दिली आहे 1,75,612. ती आपण लिहूया 1,75,612. आणि आता आपल्याला करायची आहे वजाबाकी. तर शोधूया बघा. 7 मधून 2 गेले, या ठिकाणी किती राहतील? 5 राहिले. आणि या ठिकाणी तुमचं उत्तर 5. ओके. या ठिकाणी आपण चुकीची संख्या लिहिली आहे बघा. एक शेवटची संख्या. इथे किती आहेत? 5 आहेत. या ठिकाणी 5 आहेत बघा शेवटचे. 615 असं होतं. आणि या ठिकाणी तुम्हाला खूप वेळ घालवायची गरजच नाहीये. तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहू शकता. पहिल्या याच्यामध्येच बघा 7 मधून 5 गेले, किती राहिले? 2. आणि पर्यायामध्ये जर तुम्ही बघितलं तर पर्यायामध्ये एक असा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3, ज्याचं उत्तर आहे शेवटी 2. तर तुमचं उत्तर या ठिकाणी निघालेलं आहे. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं राईट उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं राईट उत्तर असणार आहे. बघा या ठिकाणी समजलं का तुम्हाला? डायरेक्ट उत्तर काढलं मी, वजाबाकी केलीच नाही. तुम्ही सुद्धा असाच वेळ वाचू शकता, फास्ट गणित करू शकता. बघा या ठिकाणी आता आपण पूर्ण सोडूया या गणिताला. बघा या ठिकाणी. तर आपण पूर्ण प्रक्रिया करूया. 6 मधून 1 गेला, या ठिकाणी 5 राहिले. त्यानंतर 5 मधून 6 जात नाही, 7 कडून हातचा घेऊया. 15 तून 6 गेले, या ठिकाणी 9 राहिले. 6 मधून 5 गेला, 1 राहिले. 2 केले. 14 तून 7 गेले, 7 राहिले आणि 2 मधून 1 गेला, 1 राहिला. हे आपलं उत्तर आलं आहे आणि उत्तर बघा 3 नंबरला अगदी बरोबर मॅच झालेलं आहे. तर एक ट्रिक तुम्हाला समजली असेल. कोणतीही बेरीज वजाबाकी करताना शेवटची संख्या बघायची. शेवटचे अंक सारखे असतील तर 2 अंक बघायचे आणि त्याचं उत्तर डायरेक्ट तुम्हाला येऊ शकतं. चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. समजलाय का हा सगळ्यांना? सगळ्यांना समजलाय का हा प्रश्न बघा? येस, गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन करूया. बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. उत्तर देण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी.
का बघा प्रश्न तुम्हाला. प्रश्न काय म्हणतो बघा, एका संख्येला 18 ने गुणले असता गुणाकार 216 येतो, तर ती संख्या कोणती? एका संख्येला 18 ने गुणले असता गुणाकार 216 येतो, तर ती संख्या कोणती? सांगा लवकर, लवकर सर्वांनी. बघा या ठिकाणी प्रश्न अत्यंत छान आहे आणि सोपा प्रश्न आहे तुमच्यासमोर. प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. फास्ट. बघूया कोणाचं उत्तर येतं तर. चला आलं का उत्तर? फास्ट, कम ऑन. चला द्या लवकर, लवकर उत्तर द्या सगळ्यांनी बघा. बघतो तुमचं उत्तर मी चॅट बॉक्समध्ये काय येतं तर. गुड, गुड. बघा सबुरीचं आलेलं आहे. येस, येस. व्हेरी गुड. सर्वांचं उत्तर येत आहे फास्ट, कम ऑन. तुम्हाला काल म्हटलं तुम्ही आपल्या मित्रांना क्लासची लिंक शेअर करा. तुम्ही आणखीन केलेली नाहीये. आपल्या प्रत्येक मित्राला क्लासची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. येस, तुमच्या सगळ्या मित्रांना. चला पटकन शेअर करून द्या लिंक आपल्या मित्रांना. चला सांगा लवकर, लवकर सांगा बघा. अगदी सोपा प्रश्न आहे. आपण हा प्रश्न करूयात. बघा आता माझ्याकडे तुम्ही सगळ्यांनी. हा प्रश्न आपण सोडवूयात. काय होईल याचं उत्तर तर करूयात बघा. सिंपली आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी? काय म्हटलंय या संख्येला? प्रश्न काय विचारला बघा. अगदी सोपा प्रश्न आहे, की 18 ने या कोणत्यातरी एका संख्येला गुणलं तर गुणाकार हा येतो. म्हणजे सिंपली आपल्याला काय करायचं या संख्येला 18 ने भागायचं म्हणजे ती संख्या आपल्याला मिळेल. मग या ठिकाणी काय करूया 216 भागिले किती 18. बघा 18 एक 18 डायरेक्ट भाग जातो. 18 एक 18. किती उरले बरं? सिंपली या ठिकाणी बघा 18, 19, 20, 21 3 उरले. खाली 3 लिहू, खाली 6 घेऊ. 18चा पाढा मग 36 येईपर्यंत 18 दोन्ही 36. बघा या ठिकाणी आपलं उत्तर आलं आहे 12. पर्याय क्रमांक 2. तर बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आलंय. व्हेरी गुड. बहुत बढिया. समजतंय ना तुम्हाला? चला. आपल्या मित्रांना लिंक तुम्हाला काल म्हटलं होतं मी शेअर करा म्हणून. आणखीनही लिंक शेअर केली नाही आपल्या मित्रांना. व्हेरी गुड. नाईस. त्या प्रश्नाकडे जाऊयात आपण आता. हा प्रश्न तुम्हाला समजलेला आहे. बघा या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा प्रश्न काय आहे तर एका डब्यामध्ये तेल 7/10 लिटर तेल होते. त्यामध्ये आणखी 1/5 लिटर तेल टाकले. आता डब्यामध्ये किती तेल असेल? एका डब्यामध्ये 7/10 लिटर तेल होते. त्यामध्ये आणखी 1/5 लिटर तेल टाकले तर आता किती तेल आहे? अपूर्णांकाची बेरीज आहे बघा. तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार येत असेल तर तुम्ही बघा. मग हे करू शकता. अत्यंत छान पद्धतीने तुम्ही हे करू शकता. चला सर्वांनी करण्याचा प्रयत्न करा गणित हे. फास्ट करायचं आहे. लवकरात लवकर उत्तर द्यायचं तुम्ही. अत्यंत सोपा असा प्रश्न आहे हा. मला आला पाहिजे हा. बघा. सांगा लवकर, लवकर. कम ऑन. फास्ट. हरी अप. द्या लवकर, लवकर उत्तर चला. तर काय उत्तर येईल? येस. 8/15. ओके. पुन्हा 8/15. सांगा लवकर, लवकर सगळ्यांनी. 9/10. प्रत्येकाने प्रयत्न करा. येस. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा सर्वांनी. बघा. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगतो मी. अत्यंत सोप्या पद्धतीने आपण याला करू शकतो. बघा कसं करणार? सिंपली तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे?
काय आहे सुरुवातीला तेल डब्यामध्ये 7/10 किती आहे 7/10 आपण लिहून घेतलं 7/10. आता काय करणार आहात पुढे बघा आता. यामध्ये काय करा, याला प्लस करा आणि किती टाकलं आणखीन 1/5 टाकलं. या ठिकाणी 1/5 लिहा. आता तुम्हाला एक प्रॉब्लेम दिसेल बघा. जेव्हा आपण अपूर्णांकाची बेरीज करतो, तेव्हा आपल्याला असं करायचं असतं, छेद सारखे पाहिजेत. या ठिकाणी छेद सारखे नाहीत. मग काय करावं? सिंपली बघा आता या ठिकाणी 5च्या पाढ्यामध्ये 10 येतो ना, मग या ठिकाणी 5 ला गुणा. कितीनं गुणा? 5 दुनी 10, पे एक पे. मग काय होईल या ठिकाणी बघा पुढच्या स्टेपमध्ये हे 7/10 जशास तसे येतील आणि अधिक पे एक पे आणि 5 दुणे 10. 7 आणि 2 9 आणि 9/10. तर माधवले यांचं उत्तर बरोबर होतं. परंतु त्यांनी पुन्हा चेंज केलं. 9/10 बनसोडे व्हेरी गुड, सबुरी व्हेरी गुड. 9/10 अगदी बरोबर आहे. 9/10 वाले बरोबर आहेत. समजलंय का बघा तुम्हाला? येस. व्हेरी गुड. नाही. 9/10 हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक किती? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी दिलेला आहे मी. काय म्हणतो प्रश्न 2,02,000 याला अंकात लिहिल्यास ते पुढीलपैकी आहेत. 2,02,000. आता कुणाचं उत्तर येतं बघूयात. बरोबर. अगदी सोपं आहे. बघायचं आणि उत्तर द्यायचं. असे प्रश्न सुद्धा नवोदयला येतात. अगदी सोपा प्रश्न आहे. 2,02,000 कसं लिहिणार तुम्ही या ठिकाणी अंकामध्ये? बघा पहिल्या पर्यायामध्ये काय येतं? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 20,200. दुसरा पर्याय आहे 2,02,000 आणि तिसरा पर्याय आहे काय दिसतोय बघा तुम्हाला तिसरा पर्याय? आजचा क्लास तुम्हाला आवडलाय का बघा? तुम्हाला असा क्लास हवाय? मी रोज जो बसून घेतो तो क्लास तुम्हाला आवडतो? तुम्हाला सांगा. आजचा क्लास जर आवडला असेल तर सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करा आणि मला चॅट बॉक्समध्ये सांगा. आवडला असेल तर येस म्हणा. आवडलाय का क्लास तुम्हाला आजचा? आपण असा क्लास घेत जाऊ. किंवा मग ते बसून सुद्धा मी घेऊ शकतो क्लास तुमचा. सांगा लवकर, लवकर आणि लाईक करा सर्वांनी व्हिडिओ. पटापट. येस, बरोबर आहे. गेम सबुरी, बनसोडे, वाघ वजन तुम्ही सांगतात. व्हेरी गुड. बहुत बढिया. छान सांगता आहात तुम्ही. पर्याय क्रमांक किती आहे? बघा या ठिकाणी सिंपली आपल्याला काय करायचं आहे बघा. तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे 2,02,000. तुम्हाला जर 100% उत्तर बरोबर पाहिजे असेल, तुम्ही असं मोजूनही करू शकता बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष किंवा तुम्हाला जर कन्फ्यूज होत असेल आणि तुम्हाला ते उत्तर बरोबर काढायचं तर काय करा सिंपली बघा. काय करा तुम्ही असं लिहून घ्या. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. काय विचारलं तुम्हाला? 2,00,000 आणि 2,000 तर सिंपली 2,00,000 आहेत ना, मग 2च्या ठिकाणी ठेवा आणि किती हजार? 2,000 मग 1000मध्ये 2 ठेवा. बाकीचे शून्य द्या. 1 हा 1 शून्य, हा 1 शून्य. असं उत्तर तुम्हाला कुठं दिसतं आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. तर पर्याय क्रमांक 3 सर्वांचं बरोबर आहे. ओके. तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. समजलंय का? चला बघा. समजलं असेल तर सगळ्यांनी एकदा लाईक करा त्याला. बघा, मला दिसत नाही लाईक झालेलं. सगळ्यांनी लाईक करून घ्या. पुढचा प्रश्न. बघ किती सोपा असा प्रश्न दिलाय तुम्हाला पुढचा. 529 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे? सांगा लवकर, लवकर सगळ्यांनी.
बघा येतं का उत्तर तुम्हाला? कोणाचं उत्तर आलं बघूयात चला. बरोबर कोणाचं आलं? व्हेरी गुड. व्हेरी नाईस. सुपर्ब. किती छान करता तुम्ही. व्हेरी गुड. बहुत बढिया. असं उत्तर आलं पाहिजे बघा पटापट. असं उत्तर आलं म्हणजे जमलं. सरांनाही शिकवायला छान वाटेल. मलाही उत्तर द्यायला छान वाटेल. परंतु तुम्ही काल जे म्हटले होते आम्ही आमच्या मित्रांना सांगू, तुम्ही आणखी सांगितलं नाही क्लासबद्दल. सांगा सर्वांना म्हणजे ते सुद्धा येतील क्लासला. बघूया आता. या ठिकाणी पुढचा प्रश्न. याचं उत्तर आहे, या प्रश्नाचं उत्तर बघा. शेवटी काय आलंय? 9. ओके. त्याचे 2 9 म्हणजे कोणत्या संख्येच्या एकक स्थानी, वर्ग संख्येच्या एकक स्थानी 9 येतो. एक तर 9 असेल. किती असेल? हे बघा यामध्ये एकच पर्याय असा आहे ज्याच्या शेवटी 9 येऊ शकतं. 3. 3 गुणिले 3 बरोबर 9. म्हणजे इथे ठेवू आपण 23, 23. तर 3 त्रिक 9, 9 आला शेवटी. कुणामध्ये आहे 9? फक्त 3 मध्येच 9 येऊ शकतो म्हणून पर्याय क्रमांक 2. किंवा तुम्हाला वर्ग पाठ सुद्धा असतील. 30 पर्यंत साधारणतः वर्ग तुम्ही पाठ करायला पाहिजेत. जेणेकरून तुम्हाला फास्ट उत्तरं लिहिता येतील. चला पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये काय प्रश्न आहे बघा आता थोडासा अवघड प्रश्न घेतला आहे मी. कारण मागचा प्रश्न फार सोपा दिला होता मी तुम्हाला. सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा आता या प्रश्नाचा. बघूया कोणाकोणाला जमतंय हा प्रश्न. जमायलाच पाहिजे सगळ्याला. बघा प्रश्न काय म्हणतो आहे तर आपण बघूया. प्रश्न म्हणतो आहे या ठिकाणी एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती 160 मीटर आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल? सोपा प्रश्न आहे. तुम्ही जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही जर याचा अभ्यास केला असेल तुम्हाला उत्तर अगदी फास्ट येईल बघा. काय म्हणताय? एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती 160 मीटर आहे. तर क्षेत्रफळ किती? चला सांगा पटकन. बघूया कोणाकोणाला जमतंय. नवोदयचे आमचे विद्यार्थी फार फास्ट करू शकतात हे गणित. करा लवकर, 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 लवकर उत्तर द्या. येस, सबुरी गुड. चला सांगा लवकर, लवकर. महत्त्वपूर्ण असा क्लास आहे. मिस करत जाऊ नका आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. त्यांना सांगा. बघा या ठिकाणी. तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती 160 मीटर आहे. परिमिती म्हणजे काय असतं? एक आपण तुकडा घेऊ जमिनीचा चौरसाकृती तुकडा. पुन्हा कसा तुकडा सांगितला आहे? चौरसाकृती म्हणजे एक चौरस घ्यायचा आहे आपल्याला. एक चौरस आपण घेऊया या ठिकाणी. आपण या ठिकाणी चौरस घेतला बघा. आता या चौरसामध्ये आपल्याला काय करायचं आहे? याची परिमिती जी आहे का 160 आहे. परिमिती म्हणजे काय असते? चारही बाजूंची बेरीज असते. म्हणजे या सर्व ज्या बाजू आहेत ना याच्या, या चारही बाजू, या चारही बाजूची बेरीज आहे 160. चारही बाजूची बेरीज 160 आहे. म्हणून आपल्याला काय करायचं? फक्त काय करायचं? या ठिकाणी 4 बाजूने त्याला भाग द्यायचा म्हणजे तुम्हाला 1 बाजू मिळेल. या ठिकाणी काय करा? 4 बाजूने त्याला भाग द्या. 4 बाजू. ते 4 ने भाग देऊ. मग काय होईल बघा या ठिकाणी. आपण 160 ला भाग देऊया. ते 60 भागिले 4. बघा मना पाडा 4चा. 4 एक 4, 4 चोक 16 आणि शून्यला शून्य. म्हणजे एक बाजू ह्या चौरसाची एक बाजू आली 40. आली एक बाजू 40. आता आपल्याचं क्षेत्रफळ काढायचं. मग सिंपली काय करा या ठिकाणी 40 गुणिले 40 या ठिकाणी करू. 40 गुणिले बघा. हे 2 शून्याच्या तसे देऊन टाकू. 4 चोक 16. आलं उत्तर आपलं 1600. ज्यांचं उत्तर पर्याय क्रमांक 4 1600 आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे. कोणाचं आलं बरं? बघा ज्यांचं उत्तर 1600 आहे, त्यांचं उत्तर बरोबर आहे. आलंय का तुमचं? बघा बघून घ्या एकदा आलं तुमचं तर. तुम्ही आणखीन आपलं ॲप डाउनलोड केलं नसेल तर करून घ्या आणि तुम्हाला जो नंबर दिसतोय स्क्रीनवर, तर त्या नंबरला सुद्धा तुम्ही काय करू शकता?
त्या नंबरवर मेसेज करा तुम्हाला जर ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर. चला पुढचा प्रश्न बघा. बघा या ठिकाणी प्रश्न काय म्हणतो तर समजून घ्या. 3 संख्यांची सरासरी 8 आहे. त्यापैकी 2 संख्या 5 आणि 12 असतील तर तिसरी संख्या कोणती? 3 संख्यांची सरासरी 8 आहे. त्यापैकी 2 संख्या एक आहे, ती आहे 1, एक आहे 5 आणि दुसरी आहे 12. तर तिसरी संख्या कोणती? सांगा लवकर, लवकर सर्वांनी. बघा पर्याय तुम्ही शोधा आणि मला उत्तर द्या. चॅट बॉक्समध्ये उत्तर द्या पटापट. कोणाचं उत्तर येईल बरोबर? सांगा लवकर, लवकर फास्ट. बघा या ठिकाणी काय म्हटलंय? 3 संख्यांची सरासरी 8 आहे. त्यापैकी 2 संख्या 5 आणि 12 आहेत. तर तिसरी संख्या कोणती? तर जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन सुद्धा हिट करा. आता आपले 10 सबस्क्रायबर राहिलेत 11,000 होण्यासाठी. तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब केलं तर 11,000 आपले लगेच होऊन जातील. करा लवकर, लवकर फास्ट कम ऑन. बघा, तर कसं शोधणार आपण याचं तर? सिंपली तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे उत्तर शोधण्यासाठी? सुरुवातीला 3 संख्यांची सरासरी सांगितली. किती संख्येची सरासरी? 3 संख्यांची सरासरी किती दिली आहे? 8 दिली आहे. म्हणजे 3 संख्यांची सरासरी 8 म्हणजे 8ला 3 ने गुणायचं. 8 त्रिक 24 आणि दिलेल्या संख्या 2 कोण आहेत? एक आहे 5, एक आहे 12. ओके. तर 5 आणि 12 ची बेरीज करा. 5 आणि 12 यांची बेरीज करा. किती झाली ती? 17. 24 मधून 17 वजा करा. या ठिकाणी बघा तुमचं उत्तर काय येईल तर 1 करा 14तून 7 गेले 7 राहिले 1तून 1 गेला 0 म्हणजे तुमचं उत्तर आलं 7. चला तर मित्रांनो आवडला का आजचा क्लास तुम्हाला? हां, आवडला का सर्वांना क्लास आजचा? नंबर घ्या. बघा, या नंबरवर तुम्ही हॅलो पाठवा मला. जेणेकरून तुम्हाला मी WhatsAppच्या आपल्या ग्रुपमध्ये जॉइन करेल. तर आता आपण या ठिकाणी आजचा क्लास या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. आजचे प्रश्न सगळे प्रश्न जर तुम्हाला समजले असेल तर व्हेरी गुड. नसतील समजले तर हा व्हिडिओ पुन्हा बघा आणि उद्या आपला क्लास ठीक 8 वाजता चालू होईल. तर सर्वांनी आजच्या क्लासला हजर राहायचं आहे. जेणेकरून तुमचे रोज 10 ते 12 प्रश्न या ठिकाणी तयार होतील. चांगल्या पद्धतीने त्याची तयारी होईल. भेटूया पुढच्या उद्या